कैरीचं लोणचं हे छान असं टिकून राहतं आणि या लोणच्याला अजिबात बुरशीसुद्धा येणार नाही आणि लोणच्याची चव छान लागेल। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात गूळ घालून केलेले कैरीचे लोणचे। या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी पुढील जी रेसिपी अपलोड करीन ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मग आज आपण बनवूया आंबट गोड तिखट असे गुळामधील कैरीचं लोणचं। इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे वजनी प्रमाणात अर्धा किलो अशा कैऱ्या घेतल्या आहेत। या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून अशा घेतल्या आहेत। कैरीची साल न काढता या कैरीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। तुम्ही जर पहिल्यांदाच कैरीचं लोणचं बनवत असाल तर असं अर्धा किलोच्या प्रमाणातच बनवा। या कैरीतली जी ही कोय आहे ती आपण काढून घेणार आहोत। आता या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। अगदी पहिल्यांदाच कोणी कैरीचं लोणचं बनवत असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं तुम्ही समजून जा। अशा प्रकारे मी या सर्व कैऱ्या कापून घेणार आहे। अर्धा किलो कैरीसाठी इथे मी पाव टीस्पून हिंग घेत आहे, अर्धा टीस्पून हळद घ्यायची आहे आणि 2 टीस्पून आपल्याला इथे मीठ घ्यायचे आहे। आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात। असे हे सर्व साहित्य या कैरीच्या फोडींना लावून घ्यायचे आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व कैरीच्या फोडी एका अशा स्टीलच्या चाळणीत किंवा अशा परडीमध्ये या फोडी आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून याचं जे मिठाचं किंवा कैरीचं जे पाणी होईल ते या चाळणीतून किंवा ते या परडीतून निथळून जाईल। या परडीमध्ये आपल्याला या फोडी 7 ते 8 तास ठेवायच्या आहेत, म्हणजे कसं हळद मीठ हिंग ह्या फोडींना असं व्यवस्थित लागणार आहे। या टोपलीच्या खाली असं एक भांडं ठेवायचं, म्हणजे यातील जे कैरीचं मिठाचं पाणी आहे ते यामध्ये 7 ते 8 तास चांगले निथळून निघणार आहे। याच्यावर मी आता हे झाकण ठेवून देणार आहे। 7 ते 8 तासानंतर या कैरीच्या फोडी आपण पाहूयात। 7 तासानंतर आपण या कैरीच्या फोडी पाहूयात। इथे तुम्ही पाहू शकता, हळद हिंग मीठ लावून ठेवलेल्या या कैरीच्या फोडींचं असं हे मिठाचं आणि कैरीचं पाणी असं निथळतं, म्हणून हे या कैऱ्या आपण 7 तास अशा मीठ हळद हिंग लावून मुरत ठेवायच्या आहेत। त्यामुळे लोणच्याची टेस्टसुद्धा छान वाढते। आता ह्या फोडी आपण उन्हामध्ये अर्धा तास सुकवून घेऊयात। अगदी अर्धा तासाच्या वरती या कैऱ्यांच्या फोडींना अजिबात ऊन लागू द्यायचं नाही आहे, फक्त अर्धा तासच या फोडी आपण उन्हात ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखाली 2 तास या कैरीच्या फोडी ठेवायच्या आहेत, म्हणजे कसं जे काही हे मिठाचं पाणी असेल ते या फोडींचं सुकून जाईल। इथे तुम्ही पाहू शकता, गॅलरीमध्ये असं ऊन येतं, त्या उन्हातच मी हे अर्धा तास ह्या फोडी वाळवून घेणार आहे। अशा या फोडी उन्हामध्ये वाळवून घेतल्या की कैरीचं लोणचं हे छान असं टिकून राहतं आणि या लोणच्याला अजिबात बुरशीसुद्धा येणार नाही आणि लोणच्याची चव छान लागेल। या कैरीतील पाण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आपण या कैऱ्या अर्धा तास उन्हात ठेवणार आहोत। त्यामुळे कसं लोणचं हे व्यवस्थित टिकून राहतं आणि लोणच्याची चवसुद्धा छान लागते। कैरीच्या फोडींचं जे निथळलेलं पाणी आहे त्याचा उपयोग आता आपण कसा करायचा ते तुम्ही पहा। अजिबात हे पाणी वेस्टेड घालायचं नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता, हे तांब्याचं फुलपत्र आहे, त्याला आपण याच पाण्याने स्वच्छ करणार आहोत।
कैरीचं जे निथळलेलं पाणी आहे हे सुद्धा आपण वेस्टेड घालवायचं नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे तांब्याचं फुलपात्र किती असा छान घासलं गेलं आहे. हे पहा, हे पाणी एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि ज्या वेळेला आपण तांब्या पितळ्याच्या ज्या देवांच्या आपल्या मूर्ती असतात त्यासुद्धा या पाण्याने खूप छान अशा स्वच्छ निघतात. त्यामुळे हे पाणी बिलकुल तुम्ही वेस्टेड घालवू नका. इथे तुम्ही पाहू शकता आता हे फुलपात्र किती छान असं क्लीन झालं आहे. त्या कैरीच्या निथळलेल्या पाण्याने घासलेलं जे हे फुलपात्र आहे ते आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर घासणीने हे असं फुलपात्र घासून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या पाण्याने हे फुलपात्र असं किती छान स्वच्छ घासलं गेलं आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता या कैरीच्या फोडींना जे मिठाचं पाणी सुटलं होतं ते असं हे सुकून गेलं आहे. लोणच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते पाहण्या अगोदर आपण गॅसवर तेल गरम करत ठेवूया. तेलाचे प्रमाण इथे तुम्ही पाहू शकता. असे मी 2 वाट्या इथे तेल घेणार आहे. आपल्या रोजच्या जेवणातील जो तेल असतो तोच तेल इथे आपण घेणार आहोत. हे तेल आपल्याला कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहे आणि थंड तेल झालं की आपण हे लोणच्यासाठी वापरणार आहोत. इथे आपल्याला लोणच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कोणकोणते साहित्य घेतले आहेत ते पहा. या टीस्पूनप्रमाणे मी इथे 3 टीस्पून धणे घेतले आहेत, 4 टीस्पून राई आहे, 2 टीस्पून जिरे आहे आणि 2 टीस्पून बडीशोप आहे. आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा असे कडकडीत गरम झाले आहे. हे तेल आता मी फॅनखाली थंड करीत ठेवणार आहे आणि आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. जिरे आणि बडीशोप आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे आहे. हे साहित्य भाजताना जास्त करपवायचे नाही आहे. बडीशोप जिऱ्याचा असा थोडा स्मेल यायला लागला आपण हे बडीशोप जिरं काढून घेणार आहोत. आता धणे भाजून घेऊयात. धणे पण भाजून झाले आहेत. आता यामध्ये घालूयात आपण राई. राईचा चटचट असा आवाज यायला लागला की गॅस बंद करून घेऊयात. जास्त राई करपवायची नाही आहे. लगेच राई आपण काढून घेऊयात. सर्व साहित्य थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. राई आपल्याला सेपरेट वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला अगोदर आपण राई वाटून घेऊया. राईची आपल्याला जास्त पेस्ट करायची नाही आहे, नॉर्मली अशी भरट करायची आहे. तुमच्याकडे जर अशी राईची डाळ असेल तीही तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे अख्खी राई घेतली आहे. ही राई डाळ घेताना तुम्ही 5 टीस्पून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता राई मी अशीही दळून घेतली आहे. जास्तही आपल्याला याची बारीक पावडर करायची नाही आहे. अशी राई आपल्याला जाडसरच वाटून घ्यायची आहे. आता आपण धणे जिरे आणि बडीशोप वाटून घेऊयात. हे पण आपल्याला जाडसरच असे वाटून घ्यायचे आहे. इथे पण मी हे असे वाटून घेतले आहे. हे आता आपण सर्व यामध्ये मिक्स करणार आहोत. राई आपण वेगळी का वाटून घेतली, कारण राईची ही अशी यासोबतच जर आपण राई वाटली असती तर राईची खूप अशी पेस्ट झाली असती, म्हणून राई आपण ही सेपरेट वाटून घेतली आहे. यामध्ये आपल्याला 1 टीस्पून मेथीदाणे टाकायचे आहेत. मेथीदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत. असेच कच्चे मेथीदाणे या पूडमध्ये आपण घालणार आहोत. हे आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात. हा आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे. आता पहा लोणच्यासाठी लागणारे
पुढील साहित्य. चला तर मग आता आपण लोणचं तयार करायला घेऊया. इथे मी 1 टीस्पून हिंग घेतला आहे, 4 टीस्पून मिरची पावडर घेतली आहे आणि 3 टीस्पून मीठ घेतले आहे. टीस्पून घेताना असे हे फूल भरून घ्यायचे आहे. 2 तमालपत्र घ्यायचे, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 4 लवंगा आणि 1 वाटी फूल भरून असे आपल्याला चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आणि ही राई, जिरे, बडीशोप आणि धणे यांची वाटून घेतलेली पूड आहे. इथे मी पॅन गरम करीत ठेवला आहे. यातील आपण जे आपण तेल गरम केले होते त्यातीलच 4 टीस्पून आपण यामध्ये तेल घालणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर गॅस आपण बंद करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण तेजपत्ता, लवंग, दालचिनी घालून घेणार आहोत. जास्तही तेल गरम करायचे नाही आहे. आता यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. गॅस बंद करून पॅन आपल्याला गॅसवरच ठेवायचे आहे. त्यामध्ये आपण ही बारीक करून घेतलेली पूड घालणार आहोत. हे सर्व यामध्ये मिक्स करायचे आहे. लगेच आपण यामध्ये 1 वाटी गूळ घालणार आहोत. ही सर्व प्रोसिजर आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे. यामध्ये आपण आता कैरीच्या फोडी घालून घेतल्या आहेत. आता आपण हा पॅन खाली उतरून घेतला की त्यामध्ये ही आपण मिरची पावडर घालणार आहोत. यामध्ये मी तिखटवाली रेड चिली पावडर घातली आहे. आता आपण यामध्ये घालूयात मीठ. हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे. अर्ध तेल मी इथे ओतून घेत आहे. या तेलामध्ये आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात. आता हे लोणचे आपण या चिनी मातीच्या भांड्यात भरून ठेवणार आहोत. तुम्ही काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवले तरी चालणार आहे. हे लोणचे पूर्णपणे ह्या पॅनमध्येच थंड करून झाल्यावरच आपण बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे. आता हे लोणचं आपण 12 तास असेच तेल न ओतता ठेवायचं आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण यामध्ये हे जे राहिलेले तेल आहे हे ओतणार आहोत. हवाबंद बरणीमध्ये असेच हे लोणचं आपण 12 तास ठेवून देणार आहोत. त्यानंतर जे हे राहिलेले तेल आहे ते आपण या लोणच्यामध्ये ओतणार आहोत. 12 तास आपण हे लोणचं असेच झाकून ठेवले होते. 12 तास म्हणजे कसं, पूर्ण 1 दिवस किंवा पूर्ण 1 रात्र. तर इथे तुम्ही पाहू शकता 12 तास आपण हे लोणचं असेच तेल न टाकता का ठेवले होते. त्यामुळे काय होतं, हे सगळे जे मसाले आपण यामध्ये टाकलेत ते या लोणच्यात व्यवस्थित मुरतात. जो आपण गूळ घातला होता तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित मेल्ट होतो. आता हे लोणचे आपण असे पुन्हा एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये आता तेल घालूयात. दुसऱ्या दिवशी तुम्ही तरी हे लोणचे असेच खाल्ले तरी हे खूप असे टेस्टी लागते, कारण हे आपण 12 तास असेच मुरत ठेवले होते. आता हे लोणचं व्यवस्थित टिकून राहण्यासाठी यामध्ये आपण तेल ओतणार आहोत. हे जे काल आपण राहिलेले तेल होते ते या लोणच्यामध्ये आपण ओतणार आहोत. उन्हामध्ये अर्धा तास आपण या कैरीच्या फोडी सुकून घेतल्या आहेत. त्यामुळे या लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता कमी आहे. इतकंसं 2 वाट्या तेल हे इथे पुरेसे आहे. तुम्ही इथे पाहू शकता. यामध्ये मी 2 वाट्या तेल गरम करून थंड केले आहे आणि आता हे आपण यामध्ये ओतले आहे. तुम्ही हे लोणचे काचेच्या किंवा चिनी मातीच्या हवाबंद बरणीमध्ये हे असेच भरून ठेवायचे. बरणीच्या साईडला असे जो हा लोणच्याचा मसाला लागतो तो हा असा टिश्यू पेपरने काढून घ्यायचा. त्यामुळे इथे अशी बुरशी येत नाही. लोणचं तुम्ही कामापुरते एका छोट्या बरणीमध्ये काढून घेत जा आणि जर असा मसाला जर ह्या
बरणीला लागला तर हे असं टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा। हे लोणचे तुम्ही अगदी 4 दिवसानंतर खायला सुरुवात केली तरीही चालणार आहे। तेल ओतून झाल्यानंतर या ज्या वर अशा कैरीच्या फोडी येतात त्या अशा चमच्याने तुम्ही आतमध्ये सरकवून घ्यायच्या। त्यामुळे काय होणार आहे, जी फोड अशी जी बाहेर राहणार आहे त्याला अशी बुरशी लागणार नाही। हे सर्व लोणचं असं तेलामध्ये बुडून गेलं पाहिजे। या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आणखीन अशा नवीन रेसिपी पाहायला मिळतील। बेल आयकॉनचं बटन दाबा। चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।